गेल्या अनेक दिवसांपासून अडकलेल्या महायुतीच्या नाशिकचा जागेचा तिढा अखेर सुटलेला आहे। नाशिकची उमेदवारी शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना जाहीर करण्यात आलेली आहे। अधिकृत घोषणापत्राद्वारे हेमंत गोडसेंची उमेदवारी निश्चित झालेली आहे। हेमंत गोडसे उद्या मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हेमंत गोडसे आपला अर्ज दाखल करतील। त्यानंतर हेमंत गोडसे मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत। मात्र आज गोडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आणि फटाके फोडत त्यांनी जल्लोष केला। राज्याचे मुख्यमंत्री आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब, आरपीआयचे आठवले साहेब आणि सर्वच मित्रपक्षांचे कवाडे साहेब असतील, सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे, जो काही विश्वास या ठिकाणी टाकला, तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची पराकाष्ठा करू। निश्चित या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला असतंच का जोपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित परंतु मला असं वाटतं का गेले 1 महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी कमी केलं आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो। पासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरतूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं का त्याचा तिढा गेले 10-12 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुटला। परंतु तरीही या 4-5 जागेंवरती तिढा होताच, जसं नाशिक असेल, ठाणे असेल, संभाजीनगर असेल, मुंबई असेल, अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढे त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली, उमेदवाऱ्या देखील जाहीर झालेल्या आहे।